नालासोपाऱ्यामध्ये काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज वसई विरार आणि नालासोपारा परिसराला मोठा दिलासा मिळालाय। अनेक रस्त्यांवरील पाणी ओसरू लागल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। नालासोपारा पूर्वेकडील स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली होता। आज या परिसरातील पाणी पूर्णपणे ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। 4 दिवसांपासून बंद असलेली दुकानेही आता पुन्हा सुरू होत असून व्यापारी साफसफाईच्या कामाला लागलेत। अखेर 4 दिवसानंतर नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरातील पाणी ओसरलेलं आहे। मी आता सध्या त्या ठिकाणी आहे। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी पाणी गुडघावर होतं आणि गुडघावर पाण्यातून प्रवाशांना जावं लागत होतं। काल दिवसभरापासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी या ठिकाणचं पाणी ओसरलेलं नव्हतं आणि आज सकाळच्या सुमारास पाणी ओसरलेलं आहे। दुकानाच्या इकडे बघितलं तर काही दुकानं ही आता उघडी झालेली आहेत। 4 दिवसापासून या दुकानात पाणी होतं। अत्यंत भयानक अशी अवस्था नालासोपारा वसई विरार या ठिकाणची होती। आजही अनेक सखल भागामध्ये पाणी काही ठिकाणी ओसरलेलं नाही आहे। वसईचं गोकुळ, आनंद, डीजे नगर अशा ठिकाणी अजूनही पाणी हे साचलेलं आहे। या पावसामुळे अनेक वेदना या नागरिकांना मिळाल्या आहेत। अतोनात नुकसान या ठिकाणी वसई विरारकरांचं झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।